यंदा एक सट आलेला आहे रे. मोठी भाग्यकांक्षी चिमूताई यंदा लग्न करतात. म्हटलं पाहावं एकदा लग्न करून. हो नाही ते मग करू. माझं नव्हे आमच्या बहिणीचं. आता त्यासारखी गोष्ट नाही आहे. म्हणजे काय विचारू नका बुवा. तिला वाटतं मी अजून आजारच आहे म्हणून. आणि तेवढ्याच गुंड्या भोला मला बोलवायला पाठवलाय. अहो कसा काय गेलं पाहिजे. हो म्हणजे नमस्कार. मी जरा घाईत आहे. घाई म्हणजे काय. अहो लग्न घाई ती. हो संध्याकाळी सगळ्यांनी यायचं. काय चिमणा काय म्हणतोयस तू. अरे काय काय तुला आत्ता बोलवलंय. मावशीनं बोलवलंय. आणि हे तू मला आत्ता सांगतोस. अरे पण तुझं मगाच बसून चाललंय ना. 2 3 2 3 2 3. तुला नाही कळायचं रे त्यातलं काही. मला नाही कळू दे बाबा. तुलाच कळू दे. बरं मावशीनं मला इतक्या घाईला का बोलावलंय. हो चिमीचे लग्न एकदा कधी होईल असं आईला. असं मी आईला 1000 वेळा सांगितलं काय की मुलीच्या आधी तिचा नवरा ब्रह्मदेवाला तयार करावा लागतो. शहाण्यात आपण. आहे शहाणे. आणि तू आम्हाला मूर्ख म्हणतोस. पण तिचं आपलं रोज एकच म्हणणं. कोणतं. की तू मूर्ख आहेस. तुला काय कळत नाही. काय अक्कल नाही. काय नाही. कोणाला. अरे तुला नाही मला. हे विशेष आहे. तू आपल्या गुंड्या भाऊला घेऊन ये. अगदी बरोबर आहे मावशीचं म्हणणं. अगदी बरोबर काय. तू आपला आईसारखं. आई असू ते. चल आम्ही मूर्ख आहे. रुनु सुनु ये रुनु सुनु ये रुनु सुनु ये रुनु सुनु ये रणकारित बाळा रणकारित बाळा लुटू 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 दुडू 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 लुटू 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 दुडू 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 ठुमकत ये बाळा ठुमकत ये बाळा रुनु सुनु ये रणकारित बाळा रणकारित बाळा आरती बघया करते आरती बघया करते देवालय नवयुवती देवालय नवयुवती आळविती जागविती आळविती जागविती नंदन धनाला रुनु सुनु ये रणकारित बाळा रणकारित बाळा जागती बघ चिवकाऊ जागती बघ चिवकाऊ लागते घरच्यात गाऊ लागते घरच्यात गाऊ डोलती करू लागते करू डोलती करू लागते करू ते हाती भजनाला ते हाती भजनाला. काय गोड गळा आहे पोरीचा. आहे ना आहे ना. आता गाण्यातलं मला काही कळत नाही खरं. ते मला माहिती आहे रे. आता तू सांग असल्या आवाजाच्या मुलीला एक सोडून 56 नवरे नाही का मिळणार. एकदम 56 नवरे त्यातून आपण एकच निवडणार. पण तिचं लग्न नाही का होणार. होणार ना. आता तू सांग आईला नीट समजून. नाही तर आईची आपली नेहमी भलतीच गडबड असते. होय मावशी. अरे गडबड नव्हे बाबा ही. गडबड नव्हे तर काय घाई. तसं नव्हे रे. उपवर झालेल्या मुलीचं मन ते ह्याला कळणार नाही. मग काय लोकाला कळणार. माझ्या चिमीला काय वाटत असेल. तुझ्या चिमीला काय वाटत असेल हे कुणाला आणि कसं कळणार बाई. आणि ते दादाला तर ते मुळीच कळणार नाही. छान मला कळणार नाही. हो हो मोठे आजीब आहेस की नाही. आणि तुला पार कळतं. हो हो कळ. काल रात्रीचीच गोष्ट.
काय झालं हा? भाऊ 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 ताईला वाटलं की मी झोपले बरं मग तिला हळूच आपली बाहुली जवळ घेतली बाहुली हो बाहुली आणि बाहुलीलाच विचारू लागली काय काय माझं लग्न कधी होणार यमे खोटं बोलते ना? अरे राम 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 मग खोटं का बोलते ते कोण मी खोटं बोलते हो. घे भाऊ शपथ घे शपथ ए शपथ विपत घेऊ नकोस आणखीन काय काय मोठी यमे हो, यमी वाईट असणारच कारण तू ज्याला सांगितलं ना गप्पाचं यमे भांडू नका ग आम्हाला कळलं बरं का चिमे तुला आता दाखवायला द्यायची हा. गप बैस ग बरं बाबा आणि तिथं तुला म्हणण्याकरता की नाही मी 2 गाणी शिकवणार एक म्हाताऱ्यांना करण्याकरता देवाचं आणि दुसरं तरुणांना खुश करण्याकरता सिनेमातलं प्रेमाचं ऑफ लव्ह. आणि भाऊ भाऊ ते प्रेमाचं गाणं ताईला मी शिकवीन प्रेमी प्रेमानं करावे तुला काय करताय ग चिमुरडीला प्रेमातलं बरं बाबा नाही तर नाही बाबा. चिमणा आता लवकरच लग्नाच्या मोहिमेवर निघायचं मोहीम लग्न करणं म्हणजे काढून इतकं सोपं नाही समजलास बाबा गळा शरीर आणि नवरा मेहनतीशिवाय कमवता येत नाही म्हंटलच आहे घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून लग्न पाहावं करून समजलं चिमणा समजलं रे सांग काय करू चिमीच्या लग्नाकरता मलखांब करू का शीर्षासन करू का उठाच्या करू उठा बशा काढाव्या लागतीलच पुढे अशी चेष्टा करू नकोस हे पहा प्रथम निरनिळ्या प्रकारच्या पत्रिका तयार करणे चिमीच्या कुंडलीमध्ये जो एक मुख्य दोष आहे तो तुम्हाला माहिती आहे का आहे कोणता हो आपल्या चिमाताईचं लग्न झाल्यावर 5-6 महिन्यात तिचे सासू सासऱ्याबद्दल त्यांचं काहीतरी बरं होण्याचा संभव आहे हा. तेव्हा त्यांचं जे कोणतं पत्रिकेत स्थान असतं त्याच्यावर ग्रहाची पूर्ण दृष्टी पाहिजे अशी कुंडली द्या अशी सरळ ठेवा ना नो बघा स्टडी 1 2 3 थँक्यू चिमे खोलीत जाऊन दुसरा पोशाख घालून ये पाहू मिळेल ना उद्या अहो फोटोग्राफर आणखीन एक फोटो काढायचा आहे असं का अटेल फोटो काढतो मी आमचा बिझनेस आमचा म्हणजे मगाशी जो काढला आता दुर्धारकांच्या करता म्हणजे सनातन्या करता म्हणजे जुन्या लोकांच्या करता म्हाताऱ्या लोकांचा तो सुधारकांच्या करता अगडीनं माणसांच्या अंगात टिळक टिळकरासारखा रुबाब येतो बाबा अरे पण विना पगडीचा खर्च कशा रे मूर्ख आहे. खर्च कशाला हवा हा? हा पाहिजे बुवा. अरे सुपारी ठेव देवाला पाया पड हं? आई अंबे जगदंबे मंगलमूर्ती मोर अरे चिमणा आता कमाल आहे बरं बा त्या पत्रिका त्या कुंडल्या ते दोन्ही फोटो कोणता फोटो कोणाला दाखवायचा सगळं लक्षात ठेव नाही, ते सगळं अगदी लक्षात ठेवतो. सुशील गोंधळ नाही, नाही, काही गोंधळ नाही, काही. जमलं तर तार कर हो अगदी अर्जंट करतो बरं आई येतो हा ये हं? तेव्हा येतो हा अगदी लग्न ठरवून येतो हा हे काय काय यांनी झालं काय गं? काय शिंची पोरं आहेत आहे मी दादा बरोबर साताऱ्याला जाणार सातारला जाणार कशाला तिथं कसं माझं लग्न ठरलंय आई, जाऊ की गं, घेऊन जा रे घेऊन जा अगं घेऊन जा काय आता तिचे कपडे बिपडे परकर बिरकर नाही पण हे काय जा स्वयंपाक कर जा. ओ राजमान्य श्री काशीनाथ पंत किळमिळे साहेब नमस्कार 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 आपण मी चिमणराव कोल्हापूरचा म्हणजे आपण कोकण हा काश्यप गोत्र या 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 नाही, नाही, बसा 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 आपण बसा आपण बसा म्हणजे मी अशा कामाकरता आलो होतो आपलं हे ते अहो पण काय पाहिजे काय तुम्हाला काय नाही हो आपलं हे ते अगं कुठे विसरलो मी तो घरी विसरलो का मोठ्याने काय विसरलो बोलतेस? अरे सांग. अगं अगं फोटो फोटो फोटो? हा बस कधी? बस, बस. अरे, हा बघ. ही माझी बहीण चिमी अहो मला कशाला आ काय हो तुमची बहीण सिनेमात आहे सिनेमात वा वा कुठला फोटो भरता गेला मी नाही नाही नाही
काय हो सिनेमा नटीचे फोटो जवळ ठेवताय म्हणजे तुमचं अजून लग्न झालेलं दिसत नाही. नाही कुठलं लग्न नाही. नाही झालं. नाही चिमणराव तुमचं लग्न झालं नाही अजून. देवाशी खरं झालं नाही. नमस्कार नमस्कार या, नाही या, बसा, बसा, आपण- नाही, 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 आपण आपण बसावं. आपण बसा. हे काय हे काय बोलतात? नाही, नाही, आपण- नाही, 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 आपण- नाही, आपण- 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 नाही, नाही, आपण- नाही, आपण हो. दादा बैस रे बैस. या या पान या या पान. नाही नाही पान राहून दे. ए, पान मी रावसाहेब खात नाही. होय वा 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 छान 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 हे पहा रावसाहेब, यंदा आमच्या चिमीचं लग्न करायचंय. हे पहा तुमच्या बहिणीचं लग्न हा म्हणता तुम्ही. आज जमेल ना? हो. हीच मला खात्री होती. आईला मी हे सांगितलं होतं. काय आहे? दादा आईला हेच सांगत होता. काय हो चिमणराव तुमच्या बहिणीच्या लग्नाचं देवक कोण बसवणार. कोण बसवणार? म्हणजे अर्थात आमचे वडील नसल्यामुळं मलाच ते सगळं केलं पाहिजे. मग काय तुमच्या बहिणीच्या लग्नाचं देवक एकटे कडुसरीला सुपारी लावून बसवणार. मग आता दादा तरी काय करणार? हा रावसाहेब, त्याला माझा तरी काय इलाज आहे बरं? छे 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 आपल्याला हे बिलकुल पसंत नाही. चांगला सोन्यासारखा भाऊ असो चिमू ताईरी काय सुपारी करून कन्यादान करून घ्यावं. हो पण मी त्याला तरी काय करणार आता? अहो सुपारी ही आमच्यासारख्या म्हाताऱ्याची सोबती आहे. तुमच्यासारख्या तरुणांनी रावसाहेब, आपण म्हणता ते सर्वस्वी मला कबूल आहे. पण आम्ही तरुण असलो तरी आयत्या वेळी आणि एकदम आम्ही बायको तरी कुठून आणायची हो रावसाहेब? कुठून हो कुठून नाही तर काय? कुठून हो, कुठून? थांबा. नाही काऊ काय बाबा? तुला काय सांगत होतो हा चिमणे कधीही बाहेर जात नाही. आले स्वतः आले हे चिमणराव जो कोल्हापूरचे आणि ही माझी मुलगी कावेरी. असं का? नमस्कार. रावसाहेब, हे पहा चिमणराव ही लहानपणी कविता फारच सुंदर आणि स्वच्छ म्हणत असे. असं का? हा. आता बोल हो ना. तिला तर लहानपणी मी सिनेमात घातली असती. बाबा काय आहे? थांब तर सांगावं लागतो. थांब. जर सिनेमात घातली असती तर तुमची ती शांत आपटे हा प्रभात. हा आणि तुमची ती मीनाक्षी ती आमच्या हाऊसची? हा, तुमच्या हाऊसची. हाऊसची. या दोघींना हिना अगदी सळोगी पळो करून जोडला होता. हा आता हे भरत कम या ठेवा हिनच केले. यांनी? हो हो हिनच केले. छान, छान, हा, या या आणखी या 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 हा मोर हा सुद्धा हिनच केलाय. हो, हो. या 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 हा, हे तोरण हे सुद्धा तिनेच केले. नाही, या नाही, अगदी छानच आहे. या या अरे दादा हे बघ हे बघ हे कुणी केले रे? अगं अर्थात त्यानीच. अहो हे वाघाचं कातड आहे. हो, नाही, मला अगदी रुमालासारखं वाटलं. या 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 या. बाकी आमची कावेरी जर मागच्या शतकात जन्माला आली असती तर तिने वाघाची शिकार सुद्धा केली असती. हो, वाघाचीच काय पण सिंहाची सुद्धा केली हो असती. हो सिंहाची सुद्धा केली असती. कावेरी स्वयंपाक इतका फड करते की आमची जीभ काय ताब्यात राहत नाही बाबा. अरे दादा संभाळवा. ही कोशिंबीर आमच्या काऊन केली आहे. काहू ना म्हणजे त्यांनी का? हो त्यानी त्यानी काकू 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 तुमची जिलेबी नाही आवडली त्यांना. नाहीच आवडणार बाई. माझी कोशिंबीर तरी आवडली. घे कोशिंबीर घे. अगं मीठ वाटतं ना साखर वाटेल. हो वाटेलच. आणखी द्या बघू. काय बाई खटखट. आणखी घे पुढे जा. आणखी. काऊ. पुढे जा ना. आले आले. अगं काऊ ये आता काय या ना बाळा बरं अगोदर त्या ना बाळ वाढ वाढ. हे बघ नवरा पोटवर जेवतो की नाही हे बायकोच बघायला हवं. काय अरे दादा अरे दादा अरे दादीतल्या बरोबर आहे ते म्हणतात ते. अरे दादा अरे पुरे म्हण नाहीतर फजिती होईल एका माणसाची. फजिती होते. पुष्ट केले मॅच कुठून. मग खा बाबा दादा खा. नाही हो पुरे कशी आहे आमच्या काऊची कोशिंबीर. कोशिंबीर. कावेरीस कुमारिकीस बाले नाना नानी ननी ना नाना 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 बाला बाला बाला
बाला नाना ना ही बाला हळूच वाडी बाला हळूच वाडी कोशिंबीर कावेरी काऊ 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 म्हटलं काय कुठे काय 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 नाही कुठे काय हे ना अगं आपलं हे म्हणजे काय हे म्हटलं गाजता गाजता आले गृहस्थाचे बाळ उठ सखे घाल माळ उषाताई घेऊन उखाणा बरी घास देई हळूच बरोबरे पुन्हा मान खाली होई घेऊन उखाणा बरीला घास देई घास पटकन तोंडी घेई काऊताई काय करू बाबा बाबा अरे थांबा तुम्ही होतात म्हणून बरं झालं इथं समोर गोठ्यातच होतो मी नको ना राहू दे मी आता काढते पाणी नाही असून दे त्याला काय हरकत आहे काय हरकत नाही नको ना असून दे बाबा बाकी लेखो दे कोण बाबा ना किती चांगले आहेत तुमची बाबा मला इतकी कल्पना नव्हती चांगले झाले राहू दे नको ना असून द्या अहो हाडाचं पाणी खोल आहे का तुम्हाला भीती नाही वाटत हा पोहायला येते वाटतं आयुष्य काय हा सांभाळ सांभाळ ना तोल जाऊन पडला तर पडले तर पडले असं कुठे झालं आता मात्र मला शिकावंसं वाटू लागलंय खरं का पुन्हा लवकर याल ना पाणी भरायला हो येते ना या लवकर या अहो इकडे किशोर सांगा ना अहो एक घेऊ ग हे काय झोक तोल 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 आडाच पाणी लई खोल किती गोड 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 फुल आडाच पाणी लई खोल ठरलं हो ठरलो काय ठरलं काय अरे काय करायचं ठरलं कशा करता का कुणाला अरे तुझं लग्न ठरलं म्हणून अहो पण कुणाचं लग्न का ठरलं त्याची नाही पण इतक्यात कसं काय जमलं शिवश्री ग्राम शुभश्री शिवराम नाही हे काय नाही मी लिहितो नाही मला भीती वाटते सांगा अरे दादा सांग तू सांग बरं बोलल्या गुड्डा भाऊ दांडेकर संगीत व्यायाम शाळा कोल्हापूर मॅरेज नाही भाऊ तुम्हीच लिहायचे मला नाही जमायचं नाही तुम्हीच लिहा बर मी सांगते लग्न ठरलं आईला चिमुताईला घेऊन येणे आणि दादा ते म्हणलं आईला मात्र आणायला सांगा नाही तो विसरेल तो नाही हे काय बोलतोय झालं नाही योग्य नाही पण आधी तेच झालं अगं मावशी अगं आहेस कुठे तू आनंदाची बातमी चिमण्याची तार आली बहादर आहे हा आमचा चिमणा काय म्हणतोय काय तो लग्न ठरलं एकदम निघ आमच्या चिवीचं लग्न ठरलं हो तुमच्या चिवीच लग्न ठरलं नाही तर काय माझं तसं नाही रे अगं चिवीच्या लग्ना करताच गेलाय ना तो नाही रे चिवीचं लग्न झालं की मी मोकळी झाली ते सगळं खरं पण गेली कुठे चिमी अगं चिमे ये ना पळतेस काय चिमे अगं ये अगं लाजू नकोस तू अरे बाप रे आता काय तू आमच्याशी थोडीच बोलणार आहेस असं काय रे भाऊ हो तुझं लग्न ठरलं ना आता आई बघ ना ग गप बैस रे गुंड आता मी बरा गप बसेन ते काय नाही याबद्दल एक कप गरम गरम दूध आधी बदाम घातलेलं सखू काय सांग अगं माझं लग्न ठरलंय हो बोल नको हा कोणाला बाई काय साहेब काय गं आमच्या ह्याच नाही हो तुझ्या त्याच नाही काय
मग केव्हा नाही म्हणतोस? अगं आता चल, माझ्या व्यायामशाळेची मी सर्व व्यवस्था केलेली आहे. शहाणाच आहे. अरे लग्नाला जायचंय, काही बांधाबांध व्हायला पाहिजे. हे तुझं तू बघ बा. उद्या पहाटे निघूया की. बरं पहाटे, आपल्याला काय. हे घे भाऊ. आहाहाहा. इतक्यात दूध आटलं वाटतं. तसं नाही रे. अरे तुझं लक्ष कुठे आहे बाई आता. बरं बाबा. चिमे काय उद्या पहाटे निघायचं बरं. आज का नको? हा चिमे चिमे. अरे माझं लग्न ठरलंय, पण बोलू नको हा कुणाला. पण आई म्हणते की उद्या पहाटे जायचं. तोपर्यंत चांदणे अंगणे आले, हास हास ग बाले, हास हास ग बाले, चांदणे अंगणे आले, चांदणे अंगणे आले, नाच नाच ग बाले, नाच नाच ग बाले, चांदणे मंदिरी खेळे, चांदणे मंदिरी खेळे, चांदणे मंदिरे खेळे, मंदिरे खेळे, मंदिरे खेळे, मंदिरे खेळे, कानात वायू हा बोले, कानात वायू हा बोले, काया का फुलनी डोले, काया का फुलनी डोले, हास हास ग बाले, चांदणे अंगणी आले, हासते तारका कलिका, हासते तारका कलिका, सखी आले मंगल घटिका, सखी आले मंगल घटिका, सखी आले मंगल घटिका, सखी आले मंगल घटिका, बघ आले मंगल घटिका, आनंदे जग हे डोले, आनंदे जग हे डोले खेळे, हास हास ग बाले, हास हास ग बाले, चांदणे अंगणी आले, चांदणे अंगणी आले. चिमे काय करून बसलो मी हे. अगं यमे, यमी तरी मला काय सांगणार आता. आई मला काय म्हणेल, चिमीचं लग्न ठरवायला आलो आणि माझंच लग्न करून ठरवून बसलो. आता आई माझ्यावर रागवेल. चिमी तर म्हणेल काय दादा स्वार्थी आहे म्हणून. होतो होतो पहिल्यांदा असतो. बरं का चिमे. बरं कपडे काढा, बसा, मी चहा घेऊन येतो. ठीक ठीक ठीक. वा मावशी, आमची चिमी मोठी भाग्याची दिसते. आहेत माझी चिमी भाग्याची. सासरा म्हणजे अगदी गोगल गाय आहे. मुलाला सुद्धा अगदी अहो जाहो म्हणतोय म्हातारा. चैन आहे बा आमच्या चिमीची. पण काय रे गुंड्या, चिमणा आणि यमू गेली कुठं? जाणार कुठं मावशी. नाचत असतील दोघे जाऊ बुवांच्या भोवती. आपल्या लाडक्या बहिणीचा नवरा न तो. चल पाहू गुंड्या. कुठं? आपल्या जावई बुवांना एकदा डोळे भरून पाहूया तरी. मग चल ना चल मावशी. की. हो पण चिमे, तू मात्र आमच्या जावई बुवांना पाहायला येऊ नकोस हो. का? येऊन दे रे. येऊ दे, पण ती आपल्या दादाला नाहीतर यमीला पाहायला येऊ दे. जावई बोला नको. हे काय रे भाऊ? अगं कुठं काय, चल ना. वेडी कुठली. जावई बुवा, अहो जावई बुवा, मी तुझ्या पाया पडतो. जावई बुवा, जावई बुवा. अगं यम्मे, अगं जावई बुवा कुठे आहेत? कुठले? मला पण माहिती. कुठले काय? थांब 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 थांब. कुठे आहेत ग जावई बुवा?
अगं पण मला काय नाही लपवून ठेवलेच वाटतं. लपवून मी मुळीच नाही, मी तर ठेवलेच नाही. अगं कुठे आहे ग ते? ते अगं कोण? कुठे जावई बुवा? अहो जावई बुवा. हे जावई बुवा म्हणजे दादा. चिमे तू माझ्या राखू नकोस. तुझ्या आई म्हणजे माझंच लग्न इथे ठरलं. हे बघ आई मूर्ख. हे बघ गुंडा भाऊ माझं ऐकून नाही नाही काय लंब करणं कुठला. बरं पण मी लग्नाला का तयार झालो येमेला विचार वाटेल. काय विचार काय? नाही मला वाटलं. काय वाटलं? की माझं लग्न झाल्यावर किडमिडे साहेब आपला मुलगा आमच्या चिमेला देईल म्हणून. बरं मग पुढं? पण त्याचं लग्न पूर्वी ठरलं असं आत्ताच येमेला सांगितलं आमच्या आमच्या हिनं. अरे म्हाताऱ्या कोल्ह्या, बच्चमजी ह्या गुंड्या भाऊशी गाठ आहे म्हणावं. आधी ह्या म्हाताऱ्याची हड्डी चांगलीच नरम करतो आणि मग रुक्मिणीचं लग्न जसं उधळून लावलं तसं ह्या चिमण्याचं लग्न आत्ताच्या आत्ता मोडून टाकतो. आई आई तू सांग सांग. अशी डोक्यात राग घालू नकोस बघ. पोरगी गळ्याला लागली म्हणजे काय होतं ते माझ्या चिमीवरून मला पुरं ठाऊक आहे. चल झालं गेलं, गंगेला मिळालं. ठीक वा. आता चिमणाचं लग्न जर मोडलं तर एका अश्राप मुलीचा सत्यानाश केल्याचं पाप लागेल मला बाबा. कहू कहू जा जा सासूबाईच्या पाया पड. सासूबाई सासूबाई औक्षवंत हो मुली, मला अशी दूर लुटू नका, अगदी जवळ घ्या. अगं जवळच आहेस की तू माझ्या. असं काय बरं? किती चांगली आहे माझी वहिनी. काय चिमे काय भाऊ, कशी आहे माझी वहिनी? वा तू शोधून काढलीस ना. होय थोडी. अरे हो 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 अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ. आता पहिल्या मुलाचं नाव सोट्या भाऊ ठेवायचं बरं का वहिनी. सोट्या? हो हो सोट्या. गुंड्या भाऊ अरे ते सगळं खरं पण आमचं एकदा लग्नच होऊ देत ना. लग्न काय जवळ वाहू द्या. कोल्हापुरी तुम्ही तुमच्या घरी आला, अगदी सोन्याच्या पावलांनी आला. तुमच्या पदस्पर्शाने घरामध्ये धनधान्याच्या राशी हो. बरं आहे होऊ द्या गृहप्रवेश. काय पोळीची ग बाबा आई किती घाण थोडी काय
खायचं लवकर सांगत आहे. पण असं पाठीच वाघ लागलं काय पण तिकडे चिमणचं यमनचं काय नाही. म्हणून एक सकाळपासून एकदा तरी माझ्याकडे पाहिजे होतं. किती वेळ वाट बघते पण तिकडे सासूबाई मनसं नव्हते वाटतं. त्यांचं काय त्यांचं ठीक आहे. पण कसलं काम आहे? फार गुप्त आहे ते. या कानाचे त्या कानाला सुद्धा खाता पण कसलं काय करायचं. मग 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 हे काय चाललंय. मुलाचं बरंच वेळ दिसतं इकडे. मुलाच फक्त एकच गोड इश्यू काय. अहो का हो माझं काय चुकलं नाही ना. असं कधी म्हणाले मी. मग आता इतक्याच नाही. मग कधी वंचनचं लग्न झालं. हा त्याच्या हा म्हणता आपलं लग्न झालंच की नाही. तसंच चिमीचं उद्या पहाटे बेळगाव जातो आणि त्या आयसीएस उकडी यांच्यासोबत ठरवूनच येतो. मग तरी परत आल्यावर वंच सुखी झाल्या की काय 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 गडबड काय. चल आपण फिरायला जाऊ. दादा काय एक वाक्य आणले रे. वाच तुझं आणि काय आणलंय काय. तुझी तुझी बायको बायको कुठं आहे. कुठं काय 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 म्हणाली. अरे घाबरू नको रे दादा. घाबरू नको. तुझी बायको कुठं आहे. नाही तिकडे मटणाचं इथे परता. तुला काय करायचं. अरे दादा अरे खोकला रे कोण. असेल असेल खोकला असेल. कोण कुठे. हा 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 लुच्चा खोकला असेल. हा लुच्चा काय. हा हा शंतनू राजाच खोकला असेल. शंतनू हो कारण तो थंडीत बसलाय पाण्यात बसलाय ना तो. म्हणून थंडी झाली त्याला. का 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 आणि काय शंका बुवा. हा कृष्ण खोकला असेल. बरोबर बरोबर. हा चुरून दही खातो. पण दादा मला वाटतं त्या पलंगानच का खोकुडे. हो हो का कारण थंडी आहे. हा पिंटू अगं वाघ सिंह असं काय दादा हा तुझा साप विंचू वाघ शिव. अरे चिमणा अरे बेळगाव आलं. उडी घाल. कसा आहे तू. चल 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 चल. वळकटी आणि इकडे. हा ते काठी विसरला. साहेब आपण धारवाडला जाणार आहात ना. नाही म्हटलं हे बेळगाव आहे. बेळगाव सामान ठेवा बरं. भाई साहब नमस्कार. अरे तुमचं धारवाड इथंच झालं वाटतं. म्हणजे ते असं झालं कसं की बेळगाव स्टेशनात गाडी आली आणि आम्हाला एकदम आठवण झाली कशाची की आमच्या दत्तक मावस भावाची चुलत सावत्राजी इथंच असते. असं इथं उकडी रावसाहेब तिथं बेळगावात म्हणून तुला भेटण्याकरता उतरलो. अरे का हो तुम्ही
वाट चुकलाच वाटतं. छे 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 छे. तसं नाही, युक्तिर्वे साहेबांचं लग्न झालं असं तुम्ही गाडीत म्हणत होता. अहो, तसं ऐकलं होतं भैयानी. असं 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 ऐकलं होतं. हो, त्याची पहिली बायको मयत झाली. अरे हे आम्ही इथं स्टेशनवर ऐकलं. नाही, नाही, तुम्हाला खरं ते बरोबर आहे, पण हे आपल्याला सांगितलं कोणी? ते आम्हाला ना चुमणा चुमणा इंजिन ड्रायव्हरनं. नाही नाही, खुद्द स्टेशन मास्तर, त्या युरोपियन मास्टर असेल, पांढऱ्या टोपीवाला. जय जय. नमस्कार. हरि ओम. Get your seat. रावसाहेब फडणीस तुम्ही का? वय साहेब. तुम्ही काठेवाडून मुद्दाम आला? काठेवाड्यात मी साहेब तसं दिसतोय का मी? काठेवाडात तर मी आलोय बाबजी. 4 पिढ्या गेल्या तिकडे, मुलीला देऊन पुन्हा दक्षिणेत यावं म्हणून. आय सी. मग तुम्ही चिमणराव जोग कोल्हापूरचं मी, आणि आपण मी यांच्या बरोबर आलोय. म्हणजे यांचा मावस भाऊच म्हणालात. अरे म्हणा ना काय, तू मावस भाऊच माझा. अहो साहेब, हा माझा मावस भाऊ, गुंड्या भाऊ. म्हणजे एक पक्षी मारला 2 धोंडे असत की नाही? साहेब, साहेब, माझी मुलगी 18 वर्षाची आहे. 18? साहेब, माझी मुलगी 19 वर्षाची आहे, म्हणजे 19. साहेब, माझी मुलगी बहीण साहेब, माझी बहीण 20 वर्षाची आहे. हो आहे आहे. आय एम सो सॉरी. जेंटलमॅन, डॉक्टर ओल्ड फॉक्स आणि माझं या बाबतीत अगदी एक मत आहे. मला फारशी वाढलेली मुलगी नको आहे. साहेब, माझी मुलगी फक्त 15 वर्षांची तुमची मुलगी 18 वर्षांची आहे असं तुम्ही आताच म्हणत होता की? आहेत मुली आहेत. साहेब, ती टिळक पंचांगाप्रमाणे 18 वर्षाची असती. ती जुन्या सनातनी आणि म्हणून पवित्र पंचांगाप्रमाणे फक्त 15 वर्षांची आहे. वारे तुझी पंचांग. हे साहेब, माझी गंग मोठाड दिसते, पण उमर 14 वर्षपेक्षा लहान आहे. आमच्या काठीवाड्यातील जनावर आकाराने मोठीच दिसतात साहेब. पैसा बरोबर आहे, बरोबर आहे. असलंच पाहिजे. आपल्याकडे पाहून तसं वाटतं खरं. काय साहेब? साहेब, माझी चिमी 13 वर्षाची आहे. अगदी बारी उमर लडकी. या कोल्हापुरी साहेब, मगाशी यांनी सांगितलं की ती 20 वर्षची आहे, आणि आता काय 2 बहिणी वया चुकून एकदम सांगितली यांनी. समजलं? साहेब, आमच्या चिमीचं वय 13 वर्षाचं असलं तरी तिची इंग्रजी 5वी पुरी झाली आहे. तुमच्या नॉन मॅट्रिक चिनीशी लग्न करायला हे का गावठी साहेब आहेत? साहेब, माझी पुष्पमाला हिंटनला बसलेली आहे. हार्मोनियम, शिवणकाम, पेंटिंग, 64 कला येत आहेत साहेब तिला. साहेब साहेब, अरे साहेब, नाही 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 येत असेल. नाही नाही, ते बरोबर आहे सगळं. पण आपल्या मुलीला स्वयंपाक करता येतो का? स्वयंपाक करता येतो का? साहेब, स्वयंपाक करावा तर आमच्या गंगेनं. हो, रसोई तर अति उत्तम करते, ती विचारू नका. 5 शेर दूध देणारी म्हैस गंगीचा हात कासेला लागला ती पाव मण दूध देते. मग आपली गंगू बहन आपण एखाद्या डेअरीवाल्याला कधी असिस्टंट कलेक्टर म्हणजे काही मास्तरीन किंवा मोलकरीन नव्हे. शिक्षण आणि घरकाम याची मला काही करतो. मी जी वधू करणार ते रूपाकडे. मग आमचा फोटो बघा, आमच्या चिमीचा फोटो बघा. चिमी ही गंगी बघा साहेब. ठीक आहे, ठीक चिमी. फार सुंदर मुली सिनेमाला तारी कुठली. साहेब, प्रश्न आहे दुसरा. हा कोणता साहेब? मला ICS करण्याकरता माझ्या फादरनी सॅक्रिफाईस करून 25,000 रुपये खर्च केले. छान. तुम्हाला वाटणार नाही साहेब. तुमच्या मुलीकरता तुम्ही तेवढेच. गरीब दिसते बिचारी.
नवरा मेल्यामुळे हिचं डोकं फिरलेलं दिसतं. मुळात आपला नवरा समजते. मला वाटतं वॉर्डरची नजर चुकून ही लुनॅटिक असायला म्हणून पळून आलेली हो. लुनॅटिक असायला लुनैटिक असylum, हम लुनैटिक असylum में तो पावा. और तुम जेंटलमैन, पिछला बरस हमारा ऑक्सफोर्ड में के साथ मैच. हेलो. और हम लोग हनीमून का वास्ते पेरिस को जाने का था. जरा नंता पाहिलं पिटी पिटी तिचा हा भ्रम. भम, फिर हम तुमको भम करता है. ए राम 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 राम. अरे गुंडे भाऊ, अरे तुझा सोट्या होता म्हणून आपला सगळ्यांचा बचाव झाला. तुला सांगत नव्हतो चिमणा की हे उकिरडे फुंकणं नको. ही बडी धेंडण ही गिरायची बडी नको. याच्यापेक्षा गरीब आहे मुलगी तरी तो परवडेल आपल्याला. अरे काय काय बाईक असतो. बरं हे काय रामी दशरथ रटाटे, हे मोठा ड्रायव्हर, निपाणीची लेखायची प्रभाकर महास्कर, आग लावे फायर ब्रिगेड धावा. आग वगैरे काय नको आपल्याला. नको हे नको. आता काय करावं. हिंदे पांडू शौचे, मुक्काम गडिंग्लज, लाकडाची वखार कारखानदार वगैरे. हे ठीक आहे. चल आता गडिंग्लजला जाऊ. अरे रामा, मग दोन्हीकडला खर्च तुम्हाला करावा लागेल. अगदी साळंकृत कन्यादान. काही विशेष खर्च येणार नाही. आपला 7-8 रुपये. आपण घरी बोलू ना. काय म्हणलं? आपला 7,000 रुपये खर्च का? मुलाला वकिलीची पुस्तक विकून मास्टरकी करावी लागेल. चिमणा नाव काय म्हणता? नाव पण का हो, तुमच्या त्या मुलीला मंगळ वगैरे काय आहे का? मंगळाची वगैरे काही मग नमस्कार. चिमणा नाव सदरू प्रमाणे नाव कोणी मंगळा. चला काय? अरे चल मारुतीचं दर्शन करूया. अरे दर्शन करूया, त्यांनी बल वृद्धिंगत होतं. मारुतीचं दर्शन. हो. नाव काढ नकोस. अरे तो आपल्या भक्ताला आपल्यासारखं करतो. अरे नुसतं माझ्या चिमीचं लग्न जमेना म्हणजे काय आहे काय? नाही हो, तू नेहमीचा आपला रडे आहे. झालं ते काही म्हणतो आपला. जय बलवीर. आपल्याला नाही जमत बुवा. महाराज बुवा, अजब आहे बुवा हे तुमचं सगळं. क्या अजब आहे. असे किती दिवस बसून आहात? 30 बरस हो गए. 30 बरस. 30 वर्ष असे एकटेच आहात? अखिल राम नाम की आठवण. महाराज अरे भीमरूपी महारुद्रा वज्रहान मारुती. बस कर बाबा तुझी राक्षस पार्टी गाणी. अरे प्रेम, कलिजा, दिलरुबा, राघू मैना, अरे निदान कोकिळा. अरे असे चांगले मऊ शब्द आमच्या कानी पडू देते. तुला मऊ प्रेम पाहिजे काय? बाकी चिमणा तू बिघडला, कामातून गेला. मिस्टर गुंडा भाऊ, राजश्री गुंडा भाऊ, बोलू नको रे तू. अरे लष्कराला जसा दाना गोठा तसं मनुष्याला. अरे गुंडा भाऊ, अरे प्रेमाचे गाणे ते आम्हाला ऐकू. हा अरे तू फक्त आम्हाला काय ऐकवणार? चिमण्या या संगीत सम्राटाला असा ठेवू नकोस. अरे चुकून बिकून म्हणशील एखादं गाणं. अरे अरे तू नुसतं सोट्या मारुती रे. अरे भिकारदास मारुती तू. अरे बटा मारुती तू. तू काय म्हणणार आम्ही काय ऐकणार? अरे तू काय असं काय? जरा हसून बघ मोहिनी, जरा हसून बघ मोहिनी, चटक नागणी चपल नागणी राणी गोड खडी गोड नदी अडी तुलत बघ गाई ही गाणी राणी राणी रश दिशात पुनमी तुझी गमुनी मनी लागे दती मनी पाहून लागे
रसली महाली उंची आधीला किती हातात लग उर्वशी आधीला मधुरा मधुरा ही घडी लुटून घ्या मधुरा मधुरा ही घडी खोटी नको गला कर शृंगारता खोटी नको गला कर शृंगारता साधनी ग राणी ग राणी ग जरा हसून जरा बघ मोहिनी चटक चांदणी चपळ नागिनी राणी ग गुड घडी सोड सखी अडी उलट बघ पुढी गाई ही गाणी राणी ग. अरे कोण चिमण्या, अरे काय करतोस रे? अरे झोपायचं नाही का तुला? झोप येतच नाही रे, म्हणून मी पत्र लिहित बसलो. कोणाला? आईला. आता एकच ध्येय, घरी जाणे. आणि मग स्थळासंबंधी आईला काय सांगणे? तेच लिहितो ना. इकडे एक श्रीमंताचं स्थळ पाहिलेलं आहे, 110% जमल्यासारखं आहे, म्हणून आम्ही उभयताई तिकडे येत आहोत. चिमण्या शरम नाही वाटत रे तुला? अरे आईला थापा मारतोस? अरे मोठमोठे लोक थापा मारतात. अरे काही लोक तर नुसते थापा मारूनच मोठे झालेत. मला आज तर काही वाटेनाचं झालं. चिमण्या तू बिघडत चाललास का? आणि हे पहा, मी एकदा घरी जाऊन आलो की मला दुप्पट जोर येईल चिमीच्या लग्नाकरता पायपीट करायला. पाटील ते कर, मी आपला झोपतो झाला. झोप बाबा झोप. झोप येते तुला? सुखी आहे झाला. पण उगीच तेल नको जाळूस. केव्हाची वाट पाहतायत. आलो आलो. एवढं ये लवकर चल. आलो ना आई. काय शिवा, आपली चिमी मोठी भाग्याची आहे नाही? भाग्याची म्हणजे आईच भाग्याची. अगं तिच्या भाग्यस्थानी मुली शनी मंगळ का दुसरा कोणताचा एक चांगला ग्रह पडलाय ना, त्याचं हे फळ आहे. त्याचं असलं स्थळ मिळणार आहे. कुठलं पण स्थळ ते? कुठलं बरोबर आई, फार लांबचं स्थळ आहे ते. लांबचं?
अरे पण चिमीला इतक्या लांब द्यायची म्हणजे बाबा. म्हणजे काय त्यात काय बिघडलं? अगं विमानानं माहेरी पाठवणं इतक्या तिचा नवरा श्रीमंत आहे. असं हो आहेस कुठे तू? चिमे आहे बाबा. तुझा दादा फार शहाणा आहे. अरे पण नाव तरी ऐकून दे ना. नाव ना सांग सांग नाव सांग नाव सांग. सांग रे सांग. सांगतो ना. आपण आई त्याचं नाव गाव स्थळ सगळं काही सांगतो. पण आता ते किती म्हणून आलोय पाग. अगं पायपीट बरं, करायची बरं. म्हणजे किती बरं, बरं. तू विश्रांती घे. विश्रांती घेते बरं. जरा. हो जातो. आई चहा बी पाठवायला सांग ना. पाठवते पाठवते. दादा दादा काय काळजी करू नको, तुझ्या वाघ शिवाकडूनच आम्ही पाठवतो. काहीतरी श्रीमंत पतीची राणी मग काय 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 करतोय तू? झोपलाय काय? झोपेचं सोंग कशाला करतोय चिमण्या? उठ. तू मावशीला सगळं सांगितलंय. सांगितलंस ना? सुटलाच एकदा. छान केलंस बरं. म्हणजे उत्तम केलं. मग मावशीला फसवलंस कसं? तिला कसं फसवलंस? काय फसवलं त्यांनी? काऊ काय नाही का हा उगीच काहीतरी सांगतो. काही नाही काही नाही. तुला कळायचं नाही वहिनी. तो श्रीमंत गृहस्थ, ते विमान, ते सर्व ह्या गाढवाच्या डोक्यातून निघालंय. हो निघालच आहे. मग निघालाय म्हणजे तो श्रीमंत गृहस्थ नाही आणि ते विमान गेलं उडत. अहो पण भाऊजी मुद्दाम थट्टा करण्यात आली तुमची. माझी थट्टा? नाहीतर का त्या श्रीमंतांचं नाव दौरेकर. अरेच्या. आणि ते उत्तर हिंदुस्थानातून आले आहेत. हो आणि ते उभ्या मारुतीविषयी राहतात. सहस्रबुद्ध्यांच्या वाड्यात. हो. अरे पण हे तुम्हाला दोघांना कसं माहित झालं? अहो काल सासूबाईंना भिक्कमट शास्त्री सांगत होते तेव्हा मी चोरून ऐकलं. आणि ते मावशीने मला आता सगळं सांगितलं. अरे मग उद्या आपली चिमील दाखवायला नेऊया ना. अगदी जरूर जरूर जरूर. लगीन कधी करणार? लगीन कधी करणार? सुंदर खा 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 खाती तू 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 बघा ठे 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 ठे. बसा. जागीरदार साहेब कारभारी साहेब झोपलेच पडतात अजून. कारभारी आज बरं आहे. काल हा डोकं डोकं. आपला अभ्यास किती झालाय? आपला अभ्यास किती झालाय? बिलकुल बेता झालाय. कमी नाही जास्ती नाही. म्हणजे बेताचा म्हणजे किती? इतका पाऊस पडून देखील माथेरानमध्ये दुष्काळ. नाही म्हटलं कोरडं ठणठणीत. वहिनी इकडे तलाव. जागीरदार साहेब आपली जहागिरी मोठी असेल. नाही म्हटलं आपली जहागिरी फार लहान असेल. खपरे अरे तू त्या मुलीसारखं. बाबा नमस्कार 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 नमस्कार. पाहिलं का जोग साहेब? श्रीमंत आम्हाला वडला सामान मानतायत. अहो कारभारी साहेब ठीक आहे आपली 27 डाऊन लाईन क्लिअर क्लिअर क्लिअर. तुमची मुलगी? हो हो तीच हीच. हुशार आहे हुशार आहे हुशार आहे हुशार आहे हुशार. काय श्रीमंत आहे का पसंत? तोत्रा नवरा नको मला. जमीतले का कोण? हा चिमे ही मुलगी ती दाखवायला आणलेली. ही नव्हे. हो मी नव्हे.
कोणची मुलगी पाहायची? ही काही अहो कानबाई, मी नाही हं. ही बघा. चिमे चिमे अहो पुरे मुली, काय तुला भावंडी किती आहेत? भावंड? तीन. कळला कळला. तुला काही घरकाम करता येतं का? बहुतूर नसेल हात. वा, नसेल कसं येत तर. हो हो, आईनं वाढलं की जेवायला येत, अंथरून घातलं की झोपायला येत, मी चहा केला की तो चहाला फोडणी कशी देतात माहितीये का? हो, हे सुद्धा ठाऊक नाही तुम्हाला? बरं पण कोल्हापूरचं जोग आपण मी कोल्हापूरचं जोग हे कसं आपल्याला कसं येईल वाटतं. मी मुलगी सांगून आलो. बरं पण मग आणला काय दिसेल आज देऊन आम्ही पंतांना सांगू. ते मला सांगायला पाहिजे अगोदर. आपल्याला मग 500 देणार, 600 देणार का 700 देणार? आम्ही 10 देणार. 10 काय झालं? अहो ही 1500ची पायरी आहे. म्हणजे हो, तुम्ही काय म्हणालात? आम्ही आपलं हे 10 1000 नाही जमायचं, जमायचंच ते. म्हणजे बर 1500. एक पायरी वरती या. हो, एक पायरी. किती म्हणाल आपण? 1500. 1500. या आपण या. या. म्हणजे हो, नाही जमायचं ते. नाही पहा आपण त्याला आम्ही काय करणार? नाही जमेल हो. आता काय सांगायचं? अहो भटजी महाराज 2000 देतो. मुलीला आत घेऊन जा पाहू. आपल्या चिमुटा जवळ बस. आज सकाळी निघा. असा संकोच मानू नका. तुम्ही आणि आता व्याही होणार आहोत. म्हणजे आमची मी पसंत आहे. म्हणजे काय विचारताय? हुंड्याची रक्कम पसंत आहे अर्थात मुलगी पसंत आमची पसंत आहे. शिवाय आम्हाला हवं तसं अगदी जुनं वळण आहे. अगदी नाही जरा उलटी पडली. अरे काय चहा आणला कशाला? या रत्नागिरीत लाल उकडतं. नाही ठीक वेळेला आला तो. छान झालं आणलाय. अरे मला कशाला रे रघुनाथ आता दुपारचं? घरातून पाठवून दिले मला नाही आता सोसत बरं आता. आणि हे पा नाही मोठाचा प्रवास झाला म्हणजे चहा बी असलं म्हणजे जरा बरं. गरगर उकडे थांबत असेल. बरोबर सांगतो. तरीच बरं का दादा, हल्ली मोटार स्टँड वरती चहाची दुकानं बरीच झालेली आहेत. तर काय रे, अरे मोटारीत येणारा कुठलाही माणूस पहिल्याने स्टँडवरच्या हॉटेलात चहा घेतोय आणि मग गावात. त्याशिवाय गावात नाही. बरं का जो तुमचं म्हणणं बरोबर आहे. गरगरी थांबत असली पाहिजे. आणि आता तर मला जास्त गरगरायला लागलं. हो का? मग काढा ठेवायला सांगू का? बरोबर मला ताप नाही आला. हो तसं दादा, ए दादा, काय मी दादा, तुला चहा मिळाला? आम्हाला सुद्धा नाही मिळाला. कसली ती म्हणते? आपल्या चिमीचं लग्न व्हायचंय ना. मग तिला सुद्धा नाही दिलं की? काय करावं वाटतं? 2000 रुपये द्यायला तयार आहे ना. बेलाशी कबूल करा. मुलगी कशी पहिला असं जमवून टाका. मग जमवून टाकू. काय म्हणते मुलगी? काही नाही काहीतरी सांगत आत ना आली. काय नाही, आज मंडळी म्हणतात की ताईला गाणं म्हणून. तुमच्या चिमुताईला गाणं येतं का? मग तिला बाहेरच बोलतो. आम्ही सारे जण ऐकू. बरं का दत्तो, पण आमचा आत्माराम पोस्टात असला तरी गाण्याचा फार नादी आहे बरं. आणि सिनेमाचा छंद काही म्हणतात. म्हणूनच तो मुंबईच्या पोस्टात राहिलेला. विहार
अगदी सिनेमा पाहत असल्यासारखं वाटलं मला. अहो पाहत असल्यासारखं काय म्हणजे अगदी पाहतच होतं म्हणाला. वा वा वा, अगदी सिनेमातलं गाणं ऐकलं. आमच्या गुंडे भाऊनी शिकवलंय. आता त्या मानवर असती, चेहरा थोडा पाहायला मिळाला असता तर. अरे गुंडे भाऊ, याला चेहरा पाहायचा आहे ना, मग आपल्याजवळ फोटो आहे ना. अरे म्हणजे प्रत्यक्ष अगदी जवळ पाहता येईल. चालेल ना, फोटो चालेल ना, द्या. अशा दिसतात त्या. म्हणजे काय, त्याशिवाय फोटो नाही. मार्वलस. अगदी चिबी तू पास अगदी ओके. आता मुहूर्त अगदी पहिलाच धरा. आज संध्याकाळी देखील माझी तयारी आहे. मुहूर्त लवकर सापडत नसेल तर बाबांना म्हणावं व्यंकोबाच्या गिरीला चला, नरसोबाची गाडी गाठा, पण लवकर होऊ द्या. अगदी तुम्ही बोलू नका. अगदी हा निघालो थेट रत्नागिरी. अरे गुंडा भाऊ, आपण आता एकदम बोटीने जाऊया. अरे विमान असं तर बरं. प्रियतमे, लाडके, तू ठाकूर सिंगाची ओलेती आहेस, तू सगन भाऊची लावणी आहेस. ही 14 कलमी यादी म्हणजे निवड पिळवणूक आहे आमची. कशी काय मग? अहो आम्ही तुमच्याकडे आलो, गोष्ट कबूल आहे. हे सांगा की आमच्याकडच्या मोलकर्णीचं ओवाळीचं लुगडं आम्हीच द्यायचं, पोट झाकणीचं लुगडं द्यायचं तुम्हीच द्यायचं, मामी चीर सुद्धा आम्हीच द्यायची. मला जास्त काही बोलता येत. ही 14 कलम जर तुम्हाला मान्य असतील तर मुकाट्यानं त्याच्यावरती सही करा. नाही पेक्षा आम्हाला काही लग्न कर्तव्य नाही. का रे गुंडे भाऊ, काय वाटेल ते कर, मला विचारू नकोस. काय करायचं काय? आता काय करायचंय, घर कोणत्याला हल्ला नारायण. मग काय पंत, सीमांत पूजनाला सुरुवात करायला काही हरकत उरलेली नाही ना? नाही तशी काही हरकत नाही, तरी पण काव जो नाही आलं लक्षात. मी गडबडीत विसरून गेलो होतो. अरे गुंडे भाऊ, घेऊन ये बाबा ते. मांडव देवाचा अलंकार. आणखी वरदक्षिणेचे 5 रुपये बद्ध निघाले, ती बदलून द्या म्हणा. कुठे होती 105 हे घ्या 100. आत्माराम घे घे आता. चालायचं म्हणजे भावी पत्नीचा फोटो येतो तुम्हाला. मुलगी ही निराळी आहे. हो काय सांगा मुलगी आहे. हे वरा, गौरी सारखी ही कन्या यथाशक्ती अलंकृत करून तुला दिली आहे. तिचा स्वीकार धर्म, अर्थ आणि काम या बाबतीत तू हिचे अतिक्रमण करू नयेस. नवरदेव ना, मी हिचे अतिक्रमण करणार नाही. मी हिचे अतिक्रमण करणार नाही. लबाड लुच्चे लफंगे, तुम्हाला फसवता का? संपलं आमचं काव्य, संपलं आमचा रोमांस संपला. अरे कुठे ह्या तिच्या नाजूक मखमली गालावर रोडणाऱ्या पिण्या, कुठे हे मोह डोळे, कुठे हे रूप आणि कुठे माझा. वेडा आहेस, मूर्ख आहेस तू बापू. वा म्हणजे अरे बाबा, या फोटोची हीच ती. काय सांगता काय मामा? काय सांगता काय? मी प्रत्यक्ष बघितली. आता काय रे, हीच का ती? काय नाही, या फोटोतली ही ती मला मिळाल्याशिवाय मी सुखी होणं शक्य नाही. बरं गुंडा भाऊ, अरे बाबा वरातीची व्यवस्था काय केली? वरातीत इंग्रजी बँड म्हणून लावायचा नाही, बाकी सर्व व्यवस्था करायला मी तुझ्या सासऱ्याला सांगितलेलं आहे. अरे वराची मंडळी काय म्हणते? अरे पण परदेशी वाद्य आमच्या हिंदू मंगल कार्यात काय म्हणून काय? हे बात तू म्हणतोस हे मला अक्षरशः कबूल आहे. वाद्यात सुद्धा हे जातीभेदाचं भूत नाचू लागले हे मला दिसते. वाजंत्री, गुरव वाजंत्री, मुसलमान वाजंत्री, अरे कबूल. पण आपला वधू पक्ष पडला, या सुधारणा आपल्याला कशा करता येईल? आम्ही सुधारणा घडणारच. एकदा मी नाही म्हटलं म्हणजे नाही.
अगं तुझ्या मुलाच्या वराला बँड नाही नुसते ताशाने वाजवले आता काय तुझे ते बँड पैसे आहेत ते खरेदी दिले का दादा आपल्या बापूच्या वरातला रात्री बँड नाही हो बँड नाही बघा आपला एकुलता एक मुलगा बँड नाही म्हणजे काय मग आमच्या मुलगा वरातला यायचं दादा ते काही नाही बँड नाही ते 100 रुपये अधिक द्या मला तुझ्या वरातला बँड नाही म्हणता आपल्याकडे पैसे नाही बँड नाही मंगल कार्यात नको परदेशी बँडच्या मंगल कार्यात नको काय मग 100 रुपये अधिक द्या 100 रुपये अधिक द्या दादा आम्ही बँड आणतो बँड आणतो आजची वरात घोड्यावरनं का घोड्यावरनं का घोड्यावरनं वरात काय घोड्यावरून माशी वरात गाढवावरून काढा म्हणावं उंटासारखी मुलगी गाढवावरच शोभायची घोड्यावर बसायला भितो शूर मराठ्यांचा अपात्र वंशज हा त्याला चांगला सोटा दाखवतो जाऊन देते तू आपली मोटार घेऊन येतो मी मोटर आणून देणार नाही भाऊ मला माहित आहे माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय मला माहित आहे माझ्यासाठी तुम्हाला खर्च पडतोय पण हा शेवटचाच खर्च आहे भाऊ मी आता जाणार आहे ताई त्या लोकांना जेवायला का उठत नाहीत रे ते काय झाले कोणाला ठेव तासभर झाला लोक पानावर तिष्ठत बसले लाच सुद्धा वाटत नाही व्याही मंडळीला असं वाटतं की जाऊन मी जागावू नको बाई आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या बायका अगदी झोपून राहिले हा ग त्या म्हणतात की प्रत्येकाला एक लुगडा आणि खून पाहिजे किंवा त्याबद्दल 50 रुपये तरी पाहिजे असं मिळणार नाही तुम्हाला हो दांडेकर भाऊ प्रत्येक घ्यायला एक रुमाल मिळाला पाहिजे तरच ती जेवायला उठणार आहे आणि रुमाल नाही मिळाला तर रोज 200 रुपये तरी पाहिजे अरे गुंड्या भाऊ जावई बुवाना आज रात्री नायकिडीचं गाणं ऐकायचंय नायकिडीचं गाणं हो त्याशिवाय ते जेवायला उठणार नाही नायकिडीचं गाणं आणि ह्या घरात नायकिडीचं गाणं केलं मिथून चालता होईल तुझे माझे संबंध तू मित्राला मास्टर व्हायचा ग्रामोफोन पाहिजे आणि नाही दिला तर 100 रुपये रोज दिले पाहिजे मिळणार नावं आले तसे चालते म्हणावं त्याच्यापेक्षा मी महामानं दान करून टाकेल भाऊ उभी संताप करून घेऊ नको अरे मला सुद्धा संताप आलाय पण काय करणार आपल्या चिमीचे काय होणार तिला शेवटी तिथं नांदायचं काय झालं बाळ आई सारखी रडते समजावलं मी तिला माझं सुद्धा ऐकत नाही ती म्हणते की माझ्या माहेरच्या मुळावरच आले मी भाऊ आणखी काही विकावं लागलं तर विका पण पैसे देऊन टाका मंडळी वाट बघते अरे बापू उठा उशीर झाला अहो माफ करा आमचा गुंड्या भाऊ फार रागावतोय तो घर सोडून निघालाय गुंड्या भाऊचं गाणं ऐका तेवढून नायकिडीचं गाणं नको अरे बापरे आता काय करू दत्त महाराज अहो दत्त पण मामा आपणच काय त्यांना समजून सांगा काय समजून काय सांगा करून टाका ना नायकिडीचं गाणं तरुण मंडळीचं म्हणणं करून टाका अहो तसं नाही हो गुंड्या भाऊ माझ्यावर रागावलाय तो माझा संबंध सोडून जातोय काय गुंड्या भाऊ सारखं करता तुम्ही करून टाका ना बरं ठरलं हो बघा ठरला अरे बापू उठ म्हणजे काना
खाते राव कोल्हापूर चिमणराव लवकरली खाते चिमणराव जोग कोल्हापूर 200 रुपये 200 रुपये. गर्भाधान खाते 200 रुपये गर्भाधान खाते 200 रुपये. काय रे रामभाट हो या लग्न समारंभात मिळकत किती होईल म्हणतोस? मिळकत होय खर्च होणार आता होईल 1000 रुपये. 1000 रुपये होईल का? होईल होईल. तरी काही हरकत नाही ना. बरं आण भाऊ काय लिहिलंयस ते बघू. जातो हे बघ रागल्या धनगराला घेऊन उद्या सकाळी वसुलीला जा. बरोबर जा. गर्भाधान खाते 200 रुपये. आलो 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 आलो. काय रे आत्माराम झोपला वाटतं? आत्माराम अरे आत्माराम. हा झोपला. बरे पा तू जाताना दिवे मालून जा. हा आणखीन उद्या सकाळी लवकर यायला विसरू नकोस. हा चला चला. अरे राम राम राम. ते माझ्या पाशी राम राम. 200 रुपये. बर का एकंदर या लग्न समारंभात आम्हाला 1000 रुपये मिळतील नाही? रामभाट कोण? रामभाट 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 रामभट नव्हे मी यमी. यमे का ग? काय नाही आजोबा ताण लागली ती म्हणून पाणी प्यायला गेले होते. असं असं. आणि सुनबाई कुठे आहेत ग? ताई ताई झोपली. झोपली का? उठवू का? नको नको. नाही पण उठव तिला. सांगूनच टाकतो म्हणजे पंचायत नको. बर उठवते. ताई ए ताई अगं उठ लवकर. अगं तुला आजोबा बोलवतात. ये ये चल आजोबा बोलवतात तू चल. पद्मावती आज दुपारी बघितलं मी. निरा केलेलं धोतर तू मुद्दा म्हणून बापूच्या हातात देत होतीस. मुद्दाम नव्हे आजोबा. यमे मी स्वतः पाहिलंय ते. धोतर नाणी घरात फुंट्या नव्हत्या की काय? हा लक्षात ठेव. विधीपूर्वक खान झाल्याशिवाय बायकोना नवऱ्याकडे ढुंकून सुद्धा पाहता कामा नये असं शास्त्र आहे. यमे इकडे ये. रात्री अपरात्री खोली बाहेर जाऊ नका. का? कोकण आहे हे. साप आणखीन भूत फार असतात. भूत? हो हो भूत. महाभयंकर भूत. भूतात प्रकार तरी किती किती? वेताळ देवतार. समजली? जब नैन मिले जब नैन मिले नैनों ने कहा अब नैन बसेंगे नैनों में मैं क्या जानू क्या जाना. का काय हे? कशाला आलीस? मी नाही इथे येता कामा नाही. नाही आम्ही येत नाही पण तो तुमचा विचार या साबणाच्या डबीवर करा. तुला काय करायचं ते दे इकडे. Please, टीना. दे इकडे. असू दे. नाही, फुटेल ती. फुटू दे. असू दे. फुटू दे. ठेव इथे. फुटू दे. फुटू दे तर फुटू दे. आता तरी एक विचारू का? काय विचारू काय विचारू? विचारू ना. बरं विचार विचार. ताईनं विचारलंय. हे काय विचारलंय? नाही म्हणजे कोकणच आहे हे आणि कोकणात भूतच फार. तेव्हा म्हटले इथं या घरात भूत किती. कळलं कळलं कळलं. बरं कळलं. पूर्वी एक सुद्धा नव्हतं पण आता मात्र 2 आली आहेत. एक नव्हे 2. दोन? 2. अरे बाप रे 2 कोण बुवा? 2 कोण? ती तुझी ताई आणि दुसरं तुम्ही. मी. हो, तुम्ही. ये भेटले. नाचत नाचत गाई रे पाखरा. नाचत नाचत
राम राम. मला वाटलं भूतच. घाबर देतोय सुनबाईने डोक्यावर पांघरून का घेतलंय? तास झाले तो इथं आजोबा अगदी सारखे चट चट हे बचावते हे बरं झाले तो. बरं असू दे. झोप. सुनबाई झोपली वाटतो. उठवते ना. अगं नको 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 नको. मला आता इथून तरी मला दूर लोटू नका. मला पायाची दासी नको आहे, हृदयाची राणी हवी आहे. चालती हो. नका नका. चालती हो म्हणतो ना. काय चाललंय हा? काय चाललंय हे? तू इथं? मग तिथं कोण? यमीने मुसळ ठेवलंय तिथं. मुसळ? अगं कार्टे यमे, लक्षात ठेव, तुझ्या भावानं गर्भाधानाचे 200 रुपये पाठविल्याशिवाय या खोलीत पाऊल टाकून येणार नाही मी तुला. पुन्हा असला फाजीलपणा केलास तर पाय म्हणून टाकीन बघ. बाप्या काय पाहिले? आपण मी तिला बोलावलं नव्हतं. भीष्म, परशुराम, मारुती हे जन्मभर ब्रह्मचारी राहिले. आणखी तुला मात्र 4 दिवस. काय सांग तरी बरं की तिच्या खोलीत तूच ते पाय धरून बसलाय. मी हे पाहण्याची पाळी माझ्यावरती आली नाही. आता काय सांगायचं? काय नाही, उद्याच्या उद्या राजा करून मुंबईला चालता हो. तू गे चाल, आताच्या आता तुला कोल्हापूरला पाठवून देतो. चाल चाल. बाबा काय नाही, घेऊन या तिला. मी घरात आहे हे माहिती नाही का कुणाला? म्हणजे अजून चहा सुद्धा नाही. काय घर आहे का? काय काय असं काय करतोस बरे चिमणा? असं काय करतोय चिमण्या? इथं कोणी स्वस्त का बसलंय? तुझ्या सासऱ्याला पोचून तू आताच आलास ना? आताच कसा? चांगली 15-20 मिनिटं झाली येऊन. कुणी आसपास फिरकत सुद्धा नाही. यायचं पाहायचं, काही चौकशी करायची, काय रीत बीत आहे की नाही? आम्ही आपल्या बसलो एकटीच खोलीत फोटोकडे पाहत. हसतेच काय? द्यायचं असलं तर द्या म्हणून चहा, नाही तर आम्ही जातो हॉटेलमध्ये. इथे कोल्हापूरला हॉटेलला काय कमी नाही, गल्लो गल्ली हॉटेल जाते. चिमणा तू अगदीच वेडा आहेस बघ. वेडा? मीच वेडा ना? ठीक ठीक. नाहीतर काय. हा बघायला घे बघू माझ्या समोरच आणि हो शांत. आता शांत द्यायचं असलं तर द्या म्हणून आणू तिकडं. हा हो हो. घ्यायचं ना चहा? असं काय बरं? असं काय करायचं ते? एक शब्द बोल नको. ते का? असं कधी म्हणाले मी? चुकलं ना माझं. तुझं नाही चुकलं, माझं चुकलं ते. चहा घ्यावा ना. तुझं रटा बघू अगोदर, नाही तर मला इथे कसंच होत. घ्या ना. हो आम्ही तू मागं काय वचन दिलं होतं? चुकीचं लग्न झालं, ती सुखी झाली आणि आम्ही मात्र. पण मी कधी नाही म्हणतो. वहिनी काय परत आली? महामंजीने तिला हाकलून दिली. कुठे? काय मामा तुम्ही मला कोल्हापूरला पाठवलं, परत येऊ नको म्हणून रडण्यासारखं काय झालं वहिनी साहेब? त्यात पत्र दिले ना मग? हो, हे पंचांनी पत्र दिलंय. चिमणराव जोगासनी द्या या. हो मीच चिमणराव जो. काय पत्र आहे भाऊ? बरं येतो आम्ही. जेवण वगैरे? इथं पाणी सुद्धा घेऊ नको म्हणून सांगितलंय धन्यानी. राम राम. असं आहे का या पत्रात? रडू नको ग चिमणा. काय लिहिलं रे त्या पत्रात? तुमच्यासारख्या तिमाजी नायकाची सुरी झाली याबद्दल फार वाईट वाटतं. आम्ही तिमाजी नाईक काय
माझ्या आज्ञेचा भंग करून तुमची बहीण चिरंजीव आत्मारामाच्या खोलीत गेली, त्याच्याशी बोलली. आई ती नाही गेली, मी पाठवलं तिला. मग आम्ही त्यातून काय वाईट केलं? छान चांगलं केलं, ओरड नकोस तू. पण हे ठेरड्याला काही इतकं वाईट वाटतं. आणखी काय लिहितोय पत्रात? तुमच्याकडून गर्भाधानाचे 200 रुपये अद्याप यायचे आहे. बरं मग देऊन टाकीन. इतकं पत्रात लिहायला कशाला पाहिजे? सरळ व्याजानं नाही, चक्रव्याढ व्याजानं रक्कम भरून झाल्या गोष्टीबद्दल सपशेल माफी मागाल तरच मुलीला परत घेऊ. तारीच्या दरात अर्जंट तार करा म्हणतोय. कुणाची ताप लागून गेली आहे? मी कोल्हापूरचे समजला. हाकलून द्या. सावकाश तू. घाबरू नको तू. येत आहे चिमीला घेऊन आले मी. चिमीला? कशाला आणली? आणली ना. तिला पाहण्याची सुद्धा माझी इच्छा. आपण सांगा तुम्ही काय वाटतं? तिला कशाला आणली तुम्ही इथं? म्हणजे हे करा, अरे का तुमचं बोलणं झालं? अहो, लग्न झाल्यावर बायकोनं नवऱ्याची इथेच राहायला पाहिजे. असेल, पण ती माझी बायको नाही आणि मी तिचा नवरा नाही. म्हणजे काय बापराव, हे काय बोलणं झालं? हे पहा, मी असं म्हणत होतो की आता तुम्हाला चिमी आवडत नसली तर उद्या 4 पोरं वाढ झाली म्हणजे तुमचं आपोआप तिच्या प्रेम असेल. माझं प्रेम तिच्यावर? तुम्ही मला समजता तरी कोण हो? कोण समजता? काय बापराव, हे विचारलं? तुम्ही आमचे मेहणे नाही का? मूर्ख आहात. मी तुमचा मेहणा? मग कोण? मी तुमचा मेहणा नाही. तुम्ही तिला घेऊन चला, मी दुसरी बायको करणार आहे. काय दुसरी बायको करणार? बापूराव सेकंड मॅरेज करणार. तुम्ही तिला घेऊन चला आधी. कशाला आलात? बापूराव दुसरी बायको करणार काय? ठीक आहे, पाहून घे. तू अगदी काळजी करू नकोस. तू नाही त्याचा बाप नांदून घे. फॉर्म द्या. रघुनाथ पण साने. का हो? आमच्या वडिलांच्याच नावाची तार कशाला? का 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 त्या वडिलांना कुणीही तार करू नये असं सरकारनं कायदा बिदे केलाय की काय? इमिजिएटली मनी गिव्हिंग जोग. घ्या पैसे सांगा किती ते. गर्भाधान इन बॉम्बे. येस इमिजिएटली. येस मनी गिव्हिंग. येस येस. तुमच्या वडिलांना पैसे पाहिजे. आपण गर्भाधान कोणाचं? बापूराव, हे सरकारी ऑफिस आहे. तुम्हाला आमच्या खाजगी बाबतीत पडण्याचं कारण नाही. नाहीतर मी साहेबाला कळवेन. बरं आणि ही तर अगदी खाजगी बाबत. बरं आणा. 1.5 रुपये आणा. पैसे सांगा. 1.5 रुपये घ्या. घ्या. आणि हे पहा, या तारीचं उत्तर आलं तर आम्हाला नारसिंहाश्रमात पाठवून द्या. आम्ही तिथं उतरतो. नारसिंहाश्रम विसरू नका, नाहीतर साहेबाला सांगेन. कोल्हापुरी साहेब. काय सिंची कटकटाई. जरा पोट काढतो तोच. कोण? पैसा खाली पाट्यावर तुमचं नाव वाचलं. पाट्यावर म्हणजे ते हे हो. बोर्ड. तेव्हा म्हणून जुन्या दोस्ताला. इथं असं सुंदर स्थळ मिळालंय म्हणता. आहात कुठे? अहो, प्रेम विवाह होणार आहे आमच्या गंगीचा. प्रेम विवाह. प्रेम विवाह? तुमच्या गंगीचा नाही, आपल्या गंगू बहिणीचा. अहो, कुणाची? का 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 तसं काय नाही, आपलं सहज विचार. तर सहज विचारलं. नाही, आमच्या बहिणीचं लग्न झालं. झालं? वा, फार छान. त्याचं नाव सांगाल का आता? हरकत नाही. हे बा, तुमचं काय निकडे करावं. हे बा, आमचे नवीन जावई बुवा पोस्टात आहेत. पोस्टात? काय झालं? काय काय नाही, ढेकून चालू वाटतं. ढेकून? फार गंमत करता बा तुम्ही. नाही, इथं फार ढेकून झाले. असतील. हे बा, इकडे ऐका माझं. काय काय
आमचे जावळे बुवा तुमची जावई. भारी प्रेम बुवा. आमची गंगी आत्ताच त्यांच्याकडे गेली ते आता जातील फिरायला कुठे मलबार हिलवर बरं मी जातो नमस्कार आपण का लग्नाच्या अगोदरच फिरायला त्यातच गंमत असते मग त्यांची ओळख झाली पाहिजे ना. आपण का त्यांचं नाव काय हो नाव त्यांचं नाव आत्माराम रघुनाथ साने. आत्माराम रघुनाथ साने काय अरे काय झालं बापूराव कोण बापूराव आम्हाला वाटलं आमचे बापूराव आहेत म्हणून. मिस्टर साने कोण साने गुलाब गाली माझ्या फुलला रंग तुझ्या गालावर खुलला का काय म्हणता हे का नाही कळलं तुला मला नाही बाई कळलं. कळेल कळेल आमच्या काठेवाड्यात असलं काही नसतं. काय बरं अवघड आहे त्यात गुलाब माझ्या गाली फुलला आणि रंग तुझ्या गालावर खुलला. कोण चिमणराव का आला तिथं बापूराव गालावर रंग खुलला काय हो खुलला मग ठीक आहे रघुनाथ पण येऊ दे तुमच्या गालावर चांगला रंग खुलवतो गालावर ही बाई कोण आणि काय चाललंय मला काय करायचं काय करायचं बाई बाई आपण गबसा कोल्हापूरचा आहे समजला काठेवाडीचा नाहीये चालते बाई काय म्हणताय ठीक आहे बाबूराव पाहून घे चौकशी काय म्हणताय का तुम्ही ते तुम्हीच नाही नाही तुम्ही आम्ही चाराणी देतो हातपाय कापायला लवकर बोला दांडाभाऊ गुंडेकर नीट सांगा गुंडाभाऊ दांडेकर संगीत व्यायाम शाळा कोल्हापूर हा पुढं बापराव वाईल्ड म्हणजे नाही फार पेपाम झाला वाईल्ड पुढं बापराव वाईल्ड हा पुढं बोला आता काय येतो का नाही महाराज म्हणजे याचा अर्थ काय नाही नायकिडीची गाडीची भानगड आहे मास्टर ती तुम्हाला काय करायचं नाही तशा माझ्या फार भानगड इमिजिएटली चिमणा नरसिंहाश्रम बॉम्बे 2 3 4 चिमणी एकटी बसली काय म्हणत पैसे 2 रुपये 14 आणे कडा पाऊस पडलं तर मोडून टाकेल चिमे आज पाऊस नाही पडलं तर मोडून टाकेल जा हे चिमे आज जा अहो पण आज कशाला आज जा आणि बापूरावला चहा तयार पण मला चहा घ्यायचं नाही भाऊजी अवघी काय भाषा झाली चहा पण तुम्हाला चहा घ्यायचं नसलं आम्हाला घेतला पाहिजे ना वा असं कुठं बरं चहाची पावडर आहे बघा तिकडे गुंडे मग मी चहा करून घेऊन येतो तू नको तिला करू दे आणि याला पिऊन दे पिऊन देत ना मी स्टोप पिऊन देतो तुरंत दूध घेऊन येतो पण मला तिच्या हातचा चहा घ्यायचा नाही असं काय द्यावा लागेल अहो तुम्ही सगळ्यांना घेऊन आलात तर चालते बा पाहू मला प्रेमाची फळं हवी आहे प्रेमाची फुलं मला हो प्रेमाची फुलं मला लग्नाची लोखंडी बेडी नको आहे प्रेम करायला बरं वाटतं आणि लग्न करायला हाऊ आता सगळं गंगे जावई बुवाचा एक हात तू धर दुसरा हात मी धरतो पकड सोड नको आपण का अहो आमच्या भानगडीत तुम्हाला घालण्याची जरूर नाही तोंडात काय पण जरूर पडली तर मी हात सुद्धा घालीन अरे वा रे वा रे वा तुमच्या मुलीचं कुठं जमत नाही म्हणून काय याने तिच्याशी लग्नच करावं अरे काय 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 हे अन्न छत्र आहे का पाणपोई असं मी म्हटलं का यांच्या बरोबर आमची गंगडी फिरायला जात होती केव्हा हे नेत होते ती जात होती ही भानगड तुम्हाला माहिती आहे का काय गुंडाभाऊ बरोबर आहे भाईसाहेब म्हणतो ते अगदी खरं आहे
या दोघांनाही फिरायला जाताना मी पाहिले. मी म्हणतो की हे बापूराव उद्या हिला घेऊन फिरायला गेले. हो बिघडलं कुठं? अहो पण मी तर कुठं म्हणतो बिघडलं म्हणून. पण मग लग्न तर झालं पाहिजे. वा 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 फिरायला गेले की लागलंच लग्न. मग नको तर. वा. उद्या तुमची ही गंगी ट्राम मध्ये माझ्या शेजारी बसली. बसेल बसेल मग मग लगेच तुम्ही आपलं जावई म्हणून मलाच मिठ्या मारायला लागाल. काहीतरी बोलायचं म्हणजे का? अरे बरोबर आहे. उद्या डॉक्टर यांच्या मुलीची नाडी पाहू लागला तर हे त्याला म्हणणार तुम्ही माझ्या मुलीचा हात धरला तर तुम्ही तिथं पाणी करून गेलं पाहिजे. म्हणजे काय अहो ते नुसते फिरायला जात नव्हते. अहो, आता काय सांगायचं काय काय सांगायचं काय? सांगा. नाही हे पहा अगदी स्वच्छ सांगा. अहो ते केसातले आकडे, ती फुलं, त्या फिती, त्या वेण्या, ते रुमाल, अहो एक का काय जिन्नस बस पुरे अपुरी झाली बातमी. काय पुरेपुरे काय? अहो काठ्यावाडी हा सगळा माल यांनीच तिला दिला त्याच्याबद्दल काही पुरावा? 9:30 पूर्वी स्वयंपाक तयार झाला तर जेवेन, नाही तर असं काय? खा 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 काय खाण्याकरताच आहे तो. मला खायचं नाही, ऑफिसला जायला वेळ होतोय. ऑफिसला जायला वेळ होतो काय? खा अहो, खा पण- हा म्हणतो ना. अहो पण मला 9:30ला गेलेच पाहिजे, उशीर होतोय. हा कसा आहे विडा आमच्या चिमीच्या हातचा आहे तो. चिमणा आता तरी जाऊ द्याल का मला? अहो सुटू द्या की तुमच्या तावडीतून एकदा मला. ऑफिस पर्यंत आम्ही पोहोचवायला येणार आहोत. ते कशाला? पुन्हा आणखी प्रकरण उपस्थित व्हायला नको. बरं चला. चिमणा अहो मी चोर नाही, मी म्हणून तुमचा. आता आपण घरी जाऊ. घरी जाऊन चहा पिऊ. चहा पिऊन फिरायला जाऊ. चौघाई. चिमणा अरे पोलीस चुकलो काय? छे. स्वागतम. श्रीराम प्रसन्न काय? मजा आहे तुमची. दादा नाही घेता की नाही?
का कोण जाणे, पण आज ऑफिसला जावंसं नाही वाटत. छे, खरंच नाही वाटत. खरंच अगदी खरं. म्हटलं झोपेतनी जागे होत आहे की नाही. एक्सक्यूज मी. हा अहो, आपण तुम्ही मुंबई बघायला जाणार होतात ना? हा मग आम्हाला राणीचा भाग बघायचा बघायचं आहे ना? हा मग जा ना खुशाल. म्हणजे मी आता जाणारच आहे. नाही नाही हा तितकी आमची गडबड आपण म्हणजे आपण आपली मिळूनच बाहेर पडूया. आपण तुम्ही निराळा रस्त्याने जाणार. आता असं करूया, तुम्हाला आम्ही मध्येच पोस्टर सोडतो आणि नंतर आम्ही पुढे आपण जातो. असं कसं म्हणजे तसं कशाला, हे उत्तम आहे. काय बरं चला. चला पुण्या चला चला आपण चला ना. आपण तुम्ही चला ना पुढे. आपण पुढे पण मी येतो. चला हो. चला भाऊजी ठेवा तुम्ही तर पार. चला हो. हसने का दूर जाती लाजत बघते काय असे, लाजत बघते काय असे. तुम्ही गेला का, तुम्ही पाहिलं का, मनी राहील का गुज माझे. तुम्ही गेला का, तुम्ही पाहिलं का, मनी राहील का गुज माझे. कुंजवनी हरी लपत चपत ये, कुंजवनी हरी लपत चपत ये. रुजली कशी राधा राधा, रुजली कशी राधा. गंध मनोहर धुंद करी हा, गंध मनोहर धुंद करी हा. बोले ना पाना मोना, बोले ना पाना मोहना, बोले ना पाना. प्रेमाला आधराची प्रेममाला, लाजत बघते काय असे, लाजत बघते काय असे. हो हो, तुझा दादा आणि तो दांडेकर बुवा आणखी तासाभरानं आले असते तर. बाबा म्हणजे काय, तुझा ऑफिस चुकून आलो. त्याचा आपला नेहमी फोक नाही. हा कोण देशमुख? कार आहे तुमची? कार कुणाची कार आहे? तुमच्या बाबांची. काय म्हणताय? फुल स्लेग ब्रोकन, कॅन्ट अटेंड. बैलाचा पाय मोडला, येता येत नाही. आपले काय म्हणेल, पण ते आता तुमचं वचन ठरलं. पण बापूराची भेट घ्यायला नको का जाण्या? त्याचं पोटात भेटू ना, आणि त्याच्या बापाची तारीख नाही. काय बाबा पुढे आमचं कसं ठरलं रे, काय सांगायचं. एक दिवस उभं तुझ्या भेटीला तुला काय सांगायचं ते सांग. हे दोन्ही आजारी आहात. आले दादा. काय रे दादा? तुझ्या बहिणीला समक्ष काय सांगायचं ते सांग. की मी आता 5:30ची गाडी कोल्हापूरला जातो. काय रे दादा इतके लवकर? नाही, मला इथं करमत नाही. मला तिकडे गेलंच वहिनी पाहिजे. तर ठीक आहे ना? अगं तुझ्या वहिनीची ठीक आहे ग. अगं पण ठीक कसं, ती तिकडे मी इकडे. आता काय करायचं? हा हा महामूर्ख आहे हा. कुठेच आहेत ते? हा, इथंच आहेत. हो हो, इथेच आहे मी. कसं अगदी घण खातल्यासारखं होत आहे. ऑफिस मध्ये एकदम डोकं भयंकर दुखायला लागलं. अगदी चढलंच पडणार. भाऊजी काय ताप बीप आला? ताप येईल तर वाटलं होतं पण काय नाही. डोकं पिकं. हा डोकं दुखतंय. हातात कसं आमचं कोल्हापूरला 5:30च्या गाडीत आता काय करणार? तुम्ही जाऊ शकता. आम्ही तुम्हाला स्टेशनवर पोहोचवलं येतो पाहिजे. नाही जमायचं. आता आई मला काय म्हणेल, तुम्हाला सोडून गेलो तर मला बरं वाटतंय. मी येऊ शकतो तुमच्या बरोबर. नाही
कोल्हापूरला जायचं, लगेच जायचं. अरे पण हे आजारी आहेत ना. जायचं म्हटलं की जायचं. अरे पण लोक काय म्हणे. अरे बाबा आम्ही इथे राहिलो तर यांचं डोकं जास्त दुखायला यांना ताप येईल, यांना सर्दी होईल, होईल बाबा होईल. यांचं पित्त भडके. लबाडा तुम्ही बोला. अरे आम्ही जातो बाबा, आम्ही जातो. रागवला शिवे मी कधी रागीन का तुझ्यावर? आज ना उद्या आम्हाला जायला नको का? चिमे दादा आईला सांग, यमीला सांग आणि बहिणीला विचारलंय म्हणून सांग. सगळ्याला सांगतो. हा बापुरा सांभाळा. काही काळजी करू नका. बरं येतो. चिमे केव्हा पोचणार गाडी? काय गाडी आहे? खाणार आहे. वहिनी हो दादा सकाळी येणार आहे आणि सकाळ व्हायला अजून किती अवकाश आहे. जा झोपायला. रुपडी आली. अजून 15 मिनिटं पाहिजेत रे कोल्हापूरला. अरे रुपडी आली म्हणजे आपलं कोल्हापूर आले आणि कोल्हापूर आले म्हणजे आमची चव आली. अरे कुठे मग उतर नको लोकांची जातो बाबा. तू सावकाश ये. माझा परीक्षेत पहिला नंबर आला आणि मला बक्षीस मिळालं. आणि दादा तू केव्हा बक्षीस देणार रे? केव्हा देणार? हे पा तू काय सांगू नको. मी तुला बक्षीस देणार आहे. झालं अगदी उत्तम झालं. अरे दादा केव्हा सांगतो? अरे राम 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 राम. अरे सांगतो आई जरा. पण मी कपडे काढून जरा शांत होऊ का नको का? आपली काठी गडबड. अरे तू कपडे काढ. हो हो हो. अरे गुंड भाऊ. अरे पहिला काही. अरे मी तुला बक्षीस देतो. सुरुवाती पण आपण माझ्या पाठीमाग लागला. नाही नाही ते पाहिलं. पण आता मात्र आत यायचं नाही. हा आपण आत येणार. ठीक आहे. हे काय बोलतात? हा नो परमिशन. येस येस.